पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे। धनंजय मुंडेंचा पत्ता कट। निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फटका जो आहे तो धनंजय मुंडे यांना बसलाय असं म्हणायला हरकत नाही। खरं तर भाजपच्याच आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती होत होती। विशेषतः भाजपचे बीड जिल्ह्यातले आष्टीचे आमदार सुरेश दसांनी मागणी केली होती ते म्हणजे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते पुन्हा धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येऊ नये। ते पालकमंत्री जे आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा स्वतः अजित पवारांनी घ्यावं। मात्र बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते खरं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला होतं, त्यामुळे स्वतः अजित पवारांनी बीड जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे। खरं तर बीड वगळता धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्यामध्ये संधी मिळेल अशी खरं तर शक्यता होती। मात्र आता थेट महायुतीतल्या खरं तर मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते देण्यात आलेलं नाही। याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे। अजित पवारांकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे, एक म्हणजे पुणे त्याचबरोबर बीड। दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती सुद्धा 2 जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नागपूर आणि अमरावती या जिल्ह्याचा समावेश आहे। स्वतः एकनाथ शिंदेंनी 2 जिल्ह्याची पालकमंत्रीपद घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये ठाणे आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी घेतलेली आहे। खरं तर अनेक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत फेरबदल जे आहे ते झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः चंद्रकांत पाटलांकडे जबाबदारी जी आहे ती सांगली जिल्ह्याची देण्यात आलेली आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते मात्र गिरीश महाजन यांच्याकडेच राहिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सहपालकमंत्री म्हणून 3 जिल्ह्यामध्ये खरं तर पालकमंत्री जे आहेत सहपालकमंत्री म्हणून 3 जिल्ह्यांमध्ये 2 मंत्री जे आहेत ते कामकाज आपल्याला करताना पाहायला मिळतील। मात्र धनंजय मुंडे यांच्यासाठी हा खरं तर मोठा फटका म्हणावा लागेल, कारण धनंजय मुंडे यांच्याकडे एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांनी खरं तर ही यादी जाहीर करताना अनेक ठिकाणी फेरबदल केलेले पाहायला मिळतात। मात्र रायगडमध्ये खरं तर जी स्पर्धा होती ती म्हणजे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खरं तर भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं ही मागणी होती। मात्र आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्री जे आहे ते राहिलेलं आहे। महायुतीमध्ये खरं तर पक्षाचा विचार करताना ज्या ज्या पक्षाचं प्राबल्य ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या पक्षाकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सहपालकमंत्रीमधून आपण जर 2 जिल्ह्यांचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये यंदा बदल झालेला पाहायला मिळतोय। ते म्हणजे याआधी हसन मुश्रीफ यांनी खरं तर कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलेलं होतं, मात्र आता शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाकडे हे पालकमंत्रीपद